नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्लॉगमध्ये. तर आज डेट आहे 18 ऑगस्ट 2026 आणि वाजलेले आहेत सकाळचे 10:50 झालेले आहेत. होप करतो तुम्ही कालचा व्लॉग बघितला असेल. नसेल बघितला तर नक्कीच जाऊन बघा. किती वाजता येतो? 4:02. आणि रात्री थोडा लेट झाला व्हिडिओ एडिटिंग करताना, कारण की ड्रोन शॉट्स वगैरे पण होते आणि जास्त व्हॉईस नाही मिळत त्याच्यात, सॉन्गच आहे. आणि आजचा काय प्लॅन आहे? आज एक प्लॅन होतो आहे, जर तो झाला तर तो तुम्हाला पाहायला भेटेलच. मी कुठलाही प्लॅन आधीच सांगत नाही, कारण की आपले प्लॅन कॅन्सलच होतात. बाकी आज आहे मंगळवार. आता पिऊया ब्लॅक कॉफी, त्यानंतर 1-2 ब्लॉग्स बघू आणि जमलं तर थोडं गेमिंग म्हणजे गेम खेळू आणि मग पाहूया पुढे काय होते. आणि जे काय होईल ते तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेलच. ब्लॅक कॉफी नाश्ता ऑल द वे फ्रॉम बोईसर. सुबह का नाश्ता कचोरी पर समोसे. 11:55 झालेले आहेत आणि काय करत होतो एवढ्या वेळ? एक व्हिडिओ एडिट केली, ती तुम्ही ह्या अगोदर बघितली असेल. नसेल बघितली तर नक्कीच चेक करा, रील आणि शॉर्टला आली असेल. आता कपडे चेंज झालेले आहेत. पहिले मी असंच उठून जायचो, पण आता विचार केला कुठे जायचं असेल तर तयारी करूनच जायची, म्हणजे व्हिडिओ फोटो वगैरे काढतच राहायचे. तर आता चाललो आहे. काय प्लॅन झाला, कसा झाला तुम्ही ऐकलं असेल. रोड ट्रिपचा प्लॅन होता, तोच प्लॅन आहे. नाही दुसरा आहे. तर चला निघूया फटाफट. मित्रांसोबत चाललो आहे. आता कोण कोण आहेत ते तुम्हाला पुढे बघायला भेटणारच आहे. आउटफिट ऑफ द डे कैसा लग रहा हो, कमेंट करके बताओ. मित्रांनो, आता मी तुम्हाला भेटतोय डायरेक्ट 2:30 वाजता, कारण की आम्ही जिथे चाललो आहे ते मंदिर बंद होते 12 वाजता असं गुगलवर दाखवलं होतं आणि 4 वाजता ओपन होते. त्याकरता आम्ही घरी गेलो, जेवलो आणि पुन्हा रेडी झालो आणि निघालो. आता निनाद आहे, समीर आहे आणि आमचा एक मित्र येणार होता. तो आधी रेडी होता, आता कॅन्सल झाला. ते त्यालाच माहिती का झालं. पण तो नाही आला तर त्याला वाटते आम्ही जाणार नाही, पण आम्ही चाललोय. निनू तू हसतो कशाला? तू हसू नको, हसण्याचं काय रडू. समोर बघ, नीट चालव गाडी. आता आम्ही वाघोबा घाट चढत आहोत आणि बघा बाजूला बसल्यावर किती मन मोकळं व्लॉगिंग करू शकतात. जर तेच मी ड्रायव्हिंग सीटवर बसले असतो तर एवढ्या मी व्हिडिओज नाही काढू शकत, कारण ड्रायव्हिंगवर जास्त कॉन्सन्ट्रेट करावं लागते. कारण गाडीमध्ये मित्र वगैरे असतात, त्यांची पण जबाबदारी असते. काही नाही ना. बरोबर. आता तू बोलू नको, कॉन्सन्ट्रेट कर. तुझ्यावर आमची दोघांची जबाबदारी आहे. तर आता तुम्ही थोडे नजारे एन्जॉय करा आणि आम्ही पण गाण्यांवर वाईप करतो. आणि वाईप करत करत आज आपल्याला पहिले तर बहाडोलीचा राईट नाही मारायचं, मला सरळ जायचं आहे मनोरच्या दिशेने. खूप दिवस झाले मनोरला गेलो नाही. मनोरला एक काम आहे. आता आपण पॉलिटिक्समध्ये उतरणार आहोत, त्याचंच एक काम आहे. आता आपण लवकरात लवकर पोहोचूया वाघोबा घाटाजवळ. अरे सॉरी, वाघोबा घाटात तर ऑलरेडी आहेत. वाघोबा वॉटरफॉल बघा. आज वार आहे, काय रे वार काय आहे? मंगळवार. तरी गर्दी आहे आणि आम्ही इथे नाही थांबत. तुम्हाला फक्त दाखवायचं होतं. आणि वरचा नजारा बघा, एक नंबर. कालदुर्ग फोर्ट आहे तो. तिथे किती वर्ष झाली गेलो नाही. आता खूप वर्ष झाले का? वर्ष नाही, मी तर गेलेलो भाई. 2 वर्ष आधी मी गेलेलो, मागच्या वर्षी नाही गेलो, या वर्षी पण नाही. त्यांना नाही जाणून घ्यायचं आहे तू गेलेला का नाही, त्यांना फक्त मी गेलेला का नाही जाणून घ्यायचं आहे. तर आता तरी मी ट्रेक वगैरे करत नाही, पण आपण इन फ्युचर हे तर ट्रेक आपण ऑलरेडी एक्सप्लोअर केलेले आहेत. पण जर तुम्ही चांगला प्रोत्साहन दिला आणि प्रतिसाद दिला व्लॉग्सला, तर तुम्हाला खूप अति भारी व्लॉग बघायला भेटतील. सध्या तुम्ही तेवढं सपोर्ट नाही करत, म्हणून मी पण तेवढं यूट्यूबला पण सपोर्ट नाही करत व्हिडिओज बनवण्यात. नॉर्मली बनवतो. काय निनाद, आता मी जवळपास जातो 30-40 किलोमीटर, कारण की 30-40 व्ह्यूज येतात. जर 1000-2000 व्ह्यूज झाले तर 2000 किलोमीटर जाईल. तू हसतो काय रे? काय करू, नाच, गाणी लावतो आता. गाणी लाव. अभी हम लोग पहुंच गए हैं मासवान. सूर्या नदी आहे राईटला. पहिले इथे यायला एवढं लांब वाटायचं ना की प्लॅन बनवावे लागायचे. आता उठलो सुटलो का इकडे पोचून जातो, कारण की हायवेला जायचं असलं तर आपल्याला योच रोड आहे. आणि पहिले इथे येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती आमच्यासाठी. आणि पालघर लहान होतो तेव्हा पालघर बोईसरला जायचं, पण आता उठलो की पालघर बोईसर नजरेसमोर कधी येतो समजत पण नाही. आणि आता सनरूफ नाही मिळत गाडीला, ॲडजस्ट करा.
डॅम दिसला डॅम दिसला. हा आहे पालघरमधील खूपच प्रसिद्ध डॅम, मासवणचा डॅम. काय निनाद? बरोबर. काय समीर, तू काय शांतच आहे तो आज, काय बोलत? अरे मी काय बोलू आता. त्याचा मित्र आहे ना. पहिले तर मित्र पण होते आणि खूप मित्र होते, गाड्या तर नव्हत्याच समजा, पण पहिले पैसे पण एवढे नव्हते की याला पण असं प्लॅन करायला लागायचं की आज इथे जाऊ इथे, त्याच्यात पण एखाद सक्सेसफुल झाला तो व्हायचा. पण आता अशी परिस्थिती आहे की पैसे आहेत, गाड्या आहेत, पण आता असं झालंय का मित्रांना टाइम नाही. मित्र पण आम्ही असे भेटतात की जसं की महिन्यात कधीतरी भेटले, त्यात पण प्लॅन बनतात की इथे जाऊ तिकडे जाऊ, पण कुठेच नाही जातात. काय फायदा? काहीच फायदा नाही होत त्याचा. आणि एक आमचा निनाद करून मित्र आहे तो. आता आम्ही मनोरला पोहोचलोत, पण एक टाइम असा होता की मनोरला येणं म्हणजे खूपच मोठी गोष्ट होती, कारण इथून निघणंच कठीण होतं. इथे जी ट्रॅफिक लागायची ना, अर्धा एक तास कुठे नाही गेला. ते तर मी कमी बोललो, पण खरंच आता थोडे रोड रुंद गेलेले आहेत, तरी ट्रॅफिक लागतेच मार्केट वगैरे असलं तर. म्हणून मुंबईला जाण्यासाठी वगैरे आपण जो मार्ग निवडतात तो कुठला? भाडोली दहिसर मार्ग, द वर्ल्ड फेमस ब्रिज, सिग्नलवाला, एक लेन. आणि तिथेही कधी कधी ट्रॅफिक होते अर्धा एक तास. एखाद असतो ना मंदबुद्धी, गाडी टाकतो सिग्नल असला तरी लाल. आणि आता मनोरमध्ये पोहोचल्यात तर तुम्हाला प्रश्न देखील पडला असेल आम्ही कुठे चालल्यात. आम्ही चालल्यात स्वामीनारायण टेम्पलमध्ये. ह्याचा प्लॅन होता? नाही, प्लॅन आमचा समीर भाईचा होता. प्लॅन माझा पण नव्हता, जो येणार होता त्याचा प्लॅन होता, सौरभ फ्लॅटचा, पण ते 2 जण कॅन्सल झाले. हाच ना ब्लॉग मध्ये जास्त नाही हसायचं. जस्ट आम्ही हायवेला लागलोय आणि हायवे पासून फक्त 2.5 किलोमीटर आहे टेम्पल. मला तर वाटते समोर दिसते हा टेम्पल नाही मिळत, ह्याच्या पुढचा आहे. 2 लागतात. गेट तोच आहे ना? नाही, अलग अलग आहेत. तर तुम्हालाही देखील सांगतो, पहिला टेम्पल नाही, सेकंड टेम्पल. आणि एक्झॅक्ट लेफ्टला आहे. आणि सध्या तरी साईन बोर्ड्स वगैरे लावलेलेच आहेत, कारण की मी खूप वेळा गेलो पण कधी तिथे जाण्याचा चान्स नाही भेटला. आज खास तिथे जाण्यासाठी चालल्यात. आता बघूया मंदिर उघडं असेल का. 3:20 झालेले आहेत. जर नसेल तर आपण आजूबाजूचं परिसर एक्सप्लोअर करूया आणि शेवटला मग मंदिरामध्ये जाऊया. दुर्वेस गाव सोडलं ना की एक्झॅक्ट लेफ्टला एक साईन बोर्ड आहे बघा, 100 आणि 80चं स्पीड लिमिट. आणि इथे आहे स्वामीनारायण टेम्पल आपल्या एक्झॅक्ट समोर. आणि खूपच सुंदर असं टेम्पल आहे. मी देखील रील्सवर वगैरे बघितलं होतं, आज प्रत्यक्षात बघत आहे. हे बघा मंदिराचं साईड लुक खूपच भारी आहे. फ्रंटनेही दाखवतो तुम्हाला. आज काय आपण म्युझिक वगैरे टाकणार नाही व्हिडिओमध्ये. आता थोडा परिसर फिरतो आणि मग पुढे कंटिन्यू करू. मित्रांनो, आमचं खूप चांगलं दर्शन झालं. मंदिर जस्ट उघडलं आणि आम्ही दर्शन घेतलं. आणि इथे गर्दी खूप आहे, पण आवाज थोडा पण नाही मिळत, म्हणून मी देखील हळू आवाजात बोलत आहे. आणि बाकी तुम्ही मंदिर कसं आहे आणि काय आहे ते तुम्ही एन्जॉय केलंच असेल. एन्जॉय म्हणजे कसं, शांतते. आम्ही इथे थोडं बसतात, मन शांत करतात आणि त्यानंतर आपण परतीच्या प्रवासासाठी निघूया. कारण फोटोज व्हिडिओज आम्ही अगोदरच काढून झालेले आहेत, कारण लवकर आले होते, अर्धा तास की 45 मिनिट्स. तर सो फार सो गुड. निनाद पाटीलने 100 फोटो काढले, पण त्याच्याकडे एकच पोज आहे आणि तो सर्व इथे एकच पोज देतो. खूपच पीसफुल असं वातावरण आहे. आणि मंदिरामध्ये 15 मिनटं बसलो, अर्धा तास. आणि आता बाहेर देखील हे येऊन बसलेले आहेत. निनाद पाटील, ते सर्व ठीक आहे, तू माझ्या व्हिडिओमध्ये खूप गोरा दिसतो, हा फोटोमध्ये काळा आलेला आहे, म्हणून याने परत परत फोटो काढायला लावले. समीर, काय बोलेल तू? मला तर एकदम म्हणजे असं वाटतं खूपच शांतता आहे, असं वाटतं की पुन्हा येऊ. बघूया आता परत कधी प्लॅन.
लवकरच करूया परत प्लॅन. अरे माय गॉड, निनाद पाटील बोलला परत प्लॅन करूया. म्हणजे हा प्लॅन होणार नाही. होणार. जस्ट दर्शन वगैरे घेतलं, फोटोज काढले, व्हिडिओज काढले आणि घरी जाण्यासाठी निघालो. पण निनादने एक युटर्न चुकवला, म्हणून आता आम्हाला अजून थोडं पुढे जावं लागेल. निनाद, तू कोणत्या म्हणजे विचारात होता की तुने युटर्न चुकवला? मॅगडीला जायचा प्लॅन होता आपला. मॅगडीला पण जायचं होतं? मी गाडी लेफ्टला ठेवणार ना मग. मला वाटलं मॅगडीला कशाला? तिघं पण व्हेजवाले आहेत, श्रावण आहे. समीरची इच्छा होती खायची. नाही, समीरची वगैरे इच्छा वगैरे नव्हती. काय तू काय पण बोलू नको, तू टर्न चुकवला म्हणून. तू चुकवला, टर्न चुकवला. ए समीर, कोणी निनादचा प्रत्येक वेळीचा आहे, तो कुठे पण टर्न चुकवतो. अजिबात नाही, मी चुकवलाच नाही. बघा, ज्या गोष्टीचा आम्हाला आतुरतेने वाट बघत नव्हते आम्ही, आई गेला आईच्या गावात 2 सेकंदाकरता आलता ह्यो पाऊस. क्याला येत? मी जातानाच तुम्हाला सांगितलं होतं की इथे ट्रॅफिक लागते, पण आम्हाला जाताना नव्हती लागली, पण घरी येताना मात्र लागलेली आहे थोडीफार. आणि आता आम्ही द फेमस भज्या खाणार आहेत गोवाड्याला, आणि त्यासोबत वडापाव देखील. पावणे 8 वाजलेले आहेत. घरी येऊन चहा वगैरे पिला, फ्रेश वगैरे झालो होतो. नंतर आम्ही असंच बसलेलो, तर विचार केला आज पण इलेक्ट्रिक बाईक आहे, तर बोईसर बाजूला एक फेरफटका मारून येऊ. तर तोच फेरफटका मारायला निघालोय. पावणे 11 वाजलेले आहेत बोईसरवरून. तर घरी कधी झालो होतो, निनादच्या हॉटेलमध्ये थोड्या वेळ बसलो, पण तेव्हा काही व्लॉग नाही केला. आणि घरी येऊन जेवून झालं. तर होप करतो आजचा छोटासा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. बाय.